एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता सध्या मी लग्नाला चालू आहे. तर त्याच्या अगोदर आम्ही मस्त एक ब्रेक घेतला होता चहासाठी, कारण की आम्ही आधी एक माझ्या फ्रेंडचं लग्न पण आम्ही अटेंड केलं होतं. सो तिथूनच आम्ही डायरेक्ट लातूरला जाणार होतो, कारण की लग्न होतं दुसरं त्यामुळं. आणि आम्ही तिथे पोचलो आणि आदल्या दिवशीच आम्ही वेन्यूवरती गेलो होतो, कारण की आदल्या दिवशी साखरपुडा, हळद आणि संगीतचं फंक्शन तिन्ही पण होतं. तर मी असा एक ड्रेस चूज केला जेणेकरून तिन्ही फंक्शनला ते सुटेबल असेल, कारण की मला चेंज करायचा खूप कंटाळा आहे. आणि मग गेल्या आम्ही जरासं फ्रेश झालो, थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्त तयार व्हायला लागलो. तर इथं मम्मी माझा मस्त मेकअप करते आहे, कारण की मला जास्त मेकअप करताही येत नाही आणि मला आवडतही नाही. पण सगळेच मेकअपमध्ये दिसल्यावर आपण मेकअप विदाऊट मेकअप असल्यावर कसं तरी होतं, त्यामुळे म्हटलं की मम्मी माझा एकदम सिंपल साधा मेकअप कर. गाईज मी तयार झाले आहे आणि मी व्हिडिओ नाही करू शकत आहे. मला दुसऱ्यांसमोर कॅमेरा घ्यायला खूप कसं तरी वाटतं अजून पण. त्यामुळं बट मी पहिल्यांदा आय मेकअप केला आहे आणि एकदम न्यूडवाला मेकअप केला आहे. सो त्यामुळे ती मला वाटतं छान दिसत असेल. सो लेट्स गो. मी आता चालली आहे, मम्मी पप्पा ऑलरेडी गेलेत. चला, सध्या सगळेच गेलेत, कोणच दिसणार नाही तुम्हाला इथं. मी एकटीच राहिली. सो मी जाते आता. आणि मी खूप लेट गेले, कारण की तिथं ऑलरेडी सगळे विधी वगैरे झाले होते आणि सगळे नाश्ता करत होते. तर मी गेले मस्त नाश्ता केला, चहा पिले आणि त्याच्यानंतर कानपिळीचा पण कार्यक्रम चालू झालेला. ऊन इतका आहे की बासच. आणि आपल्यात जास्त करून दुपारच्याच अक्षता असतात, है ना. त्यामुळं आता आम्ही मस्त आता आम्ही पहिलं सगळे कार्यक्रम आवरलेत आणि आता रूमवर आलोय आणि मस्त बसलोय थंडगार हवेला. इथून बाहेरच जाऊ वाटत नाही, पण असं वाटतं यार झोपायला थोडी आलोय, आहे ना. एन्जॉय करायचं. फोटो पण काढलेत आम्ही मस्त, है ना. आता असं पण नाही दिसत, आयलाइनर दिसत नाही ते असं झगमग लावल्यावर दिसते. पण असं द्या थोडा तरी. हां, एकदम सायलेंट केलाय म्हणायला पण नको, नाही केलाय म्हणायला पण, है ना. आता झोप आले काय माहिती, कालपासून झोपच यायले. काल आम्ही एक साखरपुडा करून आलो आणि इथं आलो, इथं परत एंगेजमेंट केली आणि आता आज लग्न. हळदी केल्या, आज लग्न. डान्स केला. हां तेच ते सगळं काय बोलतात त्याला, संगीत वगैरे सगळ्या गोष्टी. खाल्लं खाल्लं म्हणजे काय? खाल्लं म्हणजे भरपूर खाल्लं आणि आता आलं कंटाळा. आणि एक गोष्ट काय माहितीये का, सगळ्यांनी सेपरेट आहे त्यामुळे एकदम शांत, काला 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 नाही आहे, त्यामुळे एक बरं आहे. नाहीतर आता परणा निघणार आहे, बघू गेले तर जाणार आहे, कारण की बाहेर खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे ना. आता बाहेरच होतं ना, अक्षदा लॉनवर होता आणि आता अक्षदा नाही, विधी वगैरे सगळा. हा, विधी वगैरे सगळं बाहेर होतं आणि आता अक्षदा आतमध्ये आहेत.
तर प्रत्येकाकडे लग्नाची पद्धत किंवा रीतिरिवाज सगळे वेगवेगळे असतात. सो आमच्याकडे कुणाचंही जरी लग्न असलं तरी ईर निघतो आणि हा ईर नवरा-नवरींनी बघायचा नसतो. त्यामुळे जेव्हा पण आपले सकाळचे जे विधी असतात, सप्तपदी असते, सो ती झाल्यानंतर हा कार्यक्रम असतो. आणि ते सगळं झाल्यानंतर इथं मस्त परणा पण निघालेला आहे आणि इथं मी मस्त शूट केले. काही पप्पांनी क्लिप्स घेतलेत, काही मी घेतलेले आहेत. परंतु आहे आणि गवळे परिवाराचं सुद्धा प्रत्येकाचेच वैशिष्ट्य या ठिकाणी राहिलेलं आहे. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young, but it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. Pour stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop. As we shout from the top, we're gonna be two hearts running wild. Now the morning, as the afternoon, we lay awake in bed. Laugh so loud as the hours pass. We're gonna do